नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व महाराष्ट्र शासकीय परीक्षांसाठी विचारले गेलेले महत्त्वाचे 15 प्रश्न हे बघणार आहोत। प्रश्न पहिला, देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यात इलेक्ट्रॉनिक वॉटर सेवा ही सुरू होणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न दुसरा, मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांनी शपथ घेतली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 48। पुढचा प्रश्न, सगळ्यात जास्त प्रश्न हे मोबाईल आणि इंटरनेट विषयी विचारले गेलेले आहेत। प्रश्न तिसरा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा या वर्षी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50। पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंग्रजी। प्रश्न पाचवा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषेमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 24। पुढचा प्रश्न, प्रश्न सहावा, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या सेबी अध्यक्षा कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माधवी पुरी। पुढचा प्रश्न, प्रश्न सातवा, देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाट टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई। प्रश्न आठवा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1975। पुढचा प्रश्न, प्रश्न नववा, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा किती टक्के वापर होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 43। बघा, जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचाच हा वापर केला जातो। पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा, देशातील कृषी विद्यापीठाची 2024 ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे। या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठाचा समावेश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश या यादीत झालेला नाही। प्रश्न 11वा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2024 च्या मानांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठाचा दर्जेदार व गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 40। पुढचा प्रश्न, प्रश्न 12वा, ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच। पुढचा प्रश्न, प्रश्न 13वा, राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023 च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न 14वा, केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे IARI दिल्ली। प्रश्न 15वा, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका। आज आपण खरंच खूप महत्त्वाचे प्रश्न हे पाहिलेले आहे। आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।